हरे कृष्णा. तर आज आपण मॉड्यूल 3 भक्तिशास्त्र चालू करतोय. अध्याय 13वा. तर पहिल्या मॉड्यूल मध्ये काय बघितलं आपण? गीतेचा कर्मयोग आहे की नाही. आणि मधल्या भागामध्ये 7 ते 12 मध्ये भक्तियोग. तर आता हा भक्तियोग कसा व्यवस्थित करता येईल जर आपण ही भौतिक निर्मिती, आपलं शरीर, प्रकृती या सगळ्यांबद्दलचं ज्ञान प्राप्त केलं म्हणून याला म्हणतात ज्ञान योग. ठीक आहे ना. 13 ते 18. त्याचं या 13व्या अध्यायाचं शीर्षक आहे क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग. यात काय आपल्याला दिसेल? प्रकृती, पुरुष आणि चेतना याबद्दलचं ज्ञान. तर अर्जुन उवाच प्रकृतीं पुरुषं चैव क्षेत्रं क्षेत्रज्ञमेव च एतद्वेदितुमिच्छामि ज्ञानं ज्ञेयं च केशव. तर प्रश्न विचारला आहे. तर श्री भगवान आपलं उत्तर देतात की इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रम् इति अभिधीयते एतद्यो वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञम् इति तद्विदः. तर अर्जुन काय प्रश्न विचारतोय की हे कृष्ण, मला प्रकृती, पुरुष, क्षेत्र, क्षेत्रज्ञ आणि ज्ञान व ज्ञेय याबद्दल जाणून घ्यायची इच्छा. आता हे जे एक 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 गोष्टी काय आहेत ते भगवंत सांगतात. भगवंत म्हणतात की हे कौंतेय, या शरीराला क्षेत्र म्हणतात आणि जो या शरीराला जाणतो त्याला क्षेत्रज्ञ म्हणतात. पण जेव्हा पण आम्ही विचारतो प्रश्न क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ काय आहे, तर लोक तेच लिहितात शरीराला क्षेत्र म्हणतात आणि या शरीराला जाणणारा याला क्षेत्रज्ञ म्हणतात. पण अजून अजून एक क्षेत्रज्ञ आहे जो आपण पुढे भगवंत सांगणार आहे. हे पूर्ण उत्तर आहे की क्षेत्रज्ञ दोन आहेत. त्याचं उदाहरण पण आपण देऊ कशा प्रकारे हे दोन क्षेत्रज्ञामध्ये काय फरक आहे ते जाणणे आवश्यक. तर काय क्षेत्र आहे? क्षेत्र म्हणजे एखादा शेतकरी असतो, क्षेत्र आहे ना. त्याच्याकडे काय असतं? 1 एकर, 2 एकर, 3 एकर काय असते ती शेत. प्रत्येकाकडे वेगवेगळे असतं की नाही. सगळ्यांना 1 1 एकर दिलेले आहे का? सगळ्यांच्या कपॅसिटीनुसार काय त्यांना, काही जण भरपूर पैसे येतात बघा. आता 100 एकर जमीन आहे, काहींकडे 1 एकर आहे, अर्धा एकर आहे, है की नाही. त्याच प्रकारे पूर्वजन्मांच्या कर्मानुसार प्रत्येक जीवाला विविध शरीर दिलेलं आहे, क्षेत्र दिलेलं आहे की नाही. कॉक्रोचला काय दिलेलं आहे? क्षेत्र. त्याचं छोटं क्षेत्र आहे. त्याला जीवनभर सोडून दिलं तर तो किती किलोमीटर चालेल तो? 100 मीटर, 2 मीटर, 200 मीटर मध्ये त्याचं आयुष्य झालं, हे की नाही. प्रत्येक शरीराला तसं माणसाला काय दिलेलं आहे? दुसरं क्षेत्र दिलं, हे की नाही. पण त्या कॉक्रोच मध्ये आणि माणसामध्ये, मनुष्यामध्ये काय आहे? सेम आत्मा आहे, हे की नाही. तर जसं 100 एकर व्यक्ती आहे, त्यालाही दोन दोन पोळ्याच खायच्या आहेत. आणि ज्याच्याकडे 1 एकर झाले, 2 एकर आहेत, पण ते त्यांच्या कर्मानुसार त्यांचं क्षेत्र वेगळं आहे, हे की नाही. त्याला म्हणतात क्षेत्र. आणि क्षेत्रज्ञ म्हणजे तो, तर त्याला माहित आहे की माझी जमीन किती आहे, 100 एकर. तो दुसऱ्याच्याच जात नाही तो, की त्याच्या ह्याच्यात काय पिकतंय, पिकेल की नाही. तर ज्या प्रकारे त्या व्यक्तीला माहित आहे की माझ्या शेतामध्ये काय पिकतंय, बीज पेरलेलं आहे, तो सोयाबीन आहे की काय कापूस आहे, माहित पडणार त्याला माहित. बाजूच्याला माहित नाही पडत, दुसऱ्या क्षेत्राला, हे की नाही. तर हा जो क्षेत्रज्ञ आहे, नंबर 1 जीव, तो लिमिटेड क्षेत्रज्ञ आहे. त्याला फक्त आपल्या क्षेत्राबद्दल माहित आहे. काय? जीवाला फक्त आपल्या शेतीबद्दल माहित असतं, आपल्या शरीराबद्दल माहित. दुसरा क्षेत्रज्ञ येणार आहे. क्षेत्रज्ञम चापि माम विद्धि सर्व क्षेत्रेषु भारतः क्षेत्र क्षेत्रज्ञ योर ज्ञानम यत्तत् ज्ञानम मतम मम. हे भारता, मी सर्व शरीरांमधील सुद्धा क्षेत्रज्ञ असल्याचे तू जाण. कोण म्हणतात आहे? तर श्रीकृष्ण क्षेत्रज्ञ कसे झाले? एका शरीरामध्ये क्षेत्रज्ञ कसे झाले? कसे जाणतात ते? परमात्मा रूपी, हे की नाही. आत्मा तर आपण आहोत, पण आपल्या हृदयात ते पण आहेत. तर आपल्याला माहित आहे की माझं हे एवढं 100 एकर आहे, पण त्यांनाही माहित आहे कारण ते पण आहेत त्या क्षेत्रामध्ये. पण या दोन क्षेत्रामध्ये फरक काय? क्षेत्रज्ञानमध्ये परमात्मा जो आहे
तो 100 एकर वाल्याचा पण क्षेत्र जाणतो, आणि 1 एकरवाला, आणि सगळे ज्यांचे सगळ्यांचे शरीर आहेत. कॉक्रोचचा पण माहित आहे त्यांना कर्मा, मनुष्याचा माहित आहे, हत्तीचा माहित आहे, देवतांचा पण माहित आहे. हा फरक आहे दोन क्षेत्रज्ञ मध्ये. किती क्षेत्रज्ञ आहे? पहिला पहिला जीव म्हणजे आत्मा पहिला, आपलं शरीर. तर मी एक आहे, मला क्षेत्र माझं माहिती आहे, तुम्हाला तुमचं माहित आहे. पण दुसरा क्षेत्रज्ञ कोण आहे? तर त्याच्यात आणि आपल्यामध्ये फरक काय आहे? मला माहित आहे की मला काय आवडतं नाही आवडतं. तुम्हाला माहित आहे का काही? पण परमात्म्याला सगळं माहित आहे की मला माझं कर्म काय, फ्युचर काय, पास्ट काय, तुमचं काय. हा दोनांचा फरक. जो हे जाणतो, काय जाणतो तो? हे जो हे शरीर क्षेत्र आणि हे दोन्ही क्षेत्रज्ञ जाणतो, त्याला ज्ञान म्हणतात. ज्ञान म्हणजे क्षेत्र आणि दोन्ही क्षेत्रज्ञान जाणणे. दोन्ही म्हणजे आता हे सगळं तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे की कोण? जीव आणि परमात्मा. आणि कशा प्रकारे उदाहरण देऊ आपण? त्याचं उदाहरण दिलं की शेतकरी आहेत भरपूर एका राज्यामध्ये, सगळ्यांची शेत आहे. प्रत्येक शेतकऱ्याला माहित आहे माझं शेत किती आहे. पण राजाला माहित आहे की सगळ्यांची शेती किती आहे. अलग लक्षात. आणि राजाच्या अनुमतीनुसार तो जो शेतकरी आहे तो पण भोगता नाही आहे, है की नाही? राजा म्हणाला यांचे इथे आम्हाला भाग बनवायचे, गेला तुझं. अनुमती देणं म्हणजे ऍक्च्युली भोगता कोण आहे? परमात्मा आहे तो क्षेत्रज्ञ. तो सगळं जाणतो आणि त्याच्यावर काय आहे? प्रभुत्व आहे. पुढे आपण बोलू की परमात्माचे काय गुणधर्म आहे. तर तसा राजा, त्याला माहित आहे की या पाटलांकडे किती जमीन आहे, चौधऱ्यांकडे किती आहे, ते राजाला माहित आहे. त्याला त्याची पण जमीन माहिती आहे आपल्या राज्याची किती आहे. पण बाकी कुणाला माहित नसते, त्यांचा जाणकारी नाही आहे. आणि प्रभुत्व पण नसतं. ठीक आहे. तर हे झालं क्षेत्रज्ञ आणि ज्ञान म्हणजे काय. ठीक आहे. नेक्स्ट. तर हे राजाचं आणि शेतकऱ्याचं उदाहरण माहित पाहिजे, कारण भोक्ता, रिअल भोक्ता कोण आहे? जर राजाने अनुमती दिली, ठीक आहे, तू तुझं या क्षेत्रात करा, त्याचं म्हणा कर द्या. राजा काय करू शकतो? सगळ्या क्षेत्रांकडनं अर्ध अर्ध जे आहे ते काढा, टॅक्स भरा. म्हणजे भोक्ता कोण झाला? मेन भोक्ता परमात्मा आहे. सेकंडरी भोक्ता कोण आहे? जीव आहे. तत्क्षेत्रम यच्च यादृक्च यद्विकारी यतश्च यत् तच यो यत् प्रभावश्च तत्समासेन मे शृणु. आता कृपया माझ्याकडनं क्षेत्र व त्याचे स्वरूप, त्याच्यामध्ये कोणते बदल होतात, त्याची निर्मिती केव्हा होते, त्याचा ज्ञाता कोण आहे, आणि क्षेत्रज्ञाचा काय प्रभाव आहे याचं संक्षिप्त वर्णन करा. तर हे ज्ञान आहे की आपल्याला हे भौतिक शरीर का दिलेलं आहे भगवंतांनी, ही भौतिक निर्मिती का केली आहे, आणि इंद्रिय विषय काय बनवले आहे, की आपला जो खोटा हट्ट आहे म्हणजे जिद्द आहे की मला तुमच्या पासून दूर राहायचं आणि इंद्रिय विषयाचा भोग घ्यायचा. तो प्रयत्न, तो एक काय दिलेलं संधी दिलेली आहे. जसं उदाहरण देतो आपण की लहान मुलगा म्हणतो मला हे स्वयंपाक करायचा आहे, मला खेळण्याचं काय द्या, गॅस द्या, हे द्या, ते द्या. पण तिथे ना गॅस आहे ना काही नाही आहे. पण तो म्हणतो मी पण करतो, ते काय करतो. पण भूक लागली की काय करावं लागेल? इकडे यावं लागेल, कारण त्याने भूक नाही भागणार आहे. तसाच आपला खेळ चाललेला आहे. हा भातुकलीचा खेळ आहे. निर्मिती ही सगळं करताय, पण नेहमी एंड रिझल्ट काय? दुःख. दुःखालय. प्रेम नाही ना आनंद नाही आहे. तसं ते लहान मुलगा तो खेळतो दिवसभर, पण भूक लागली आहे म्हणतो खा तुझं, तर इथे काही शिरलं नाहीये. अलग लक्षात. त्या प्रकारे आपल्याला जाणायचं की ही निर्मिती काय, हा याची फास्ट होतात. याची fast होतात. हा तुम्ही फैलून जा तिकडे, तिकडे गेलं तर चालेल. हे पूर्ण राज्य तुमचंच आहे. हे क्षेत्र आपलं या भक्तिशास्त्रीचं क्षेत्र आहे. ज्याला जिथे जिथे एक एक खुर्ची खुर्ची एक क्षेत्र तुम्हाला दिलेलं आहे. कुठली खुर्ची घ्या, एक घ्या कुठली तरी. ठीक आहे ना? तर या भौतिक जगात काय काय बनवलं आहे, हे इंद्रिय विषय काय आहे. मला कशा प्रकारे मन माझं काय आहे, विविध गोष्टींशी आकर्षित झालेलं आहे. कसं आहे, मला अनासक्त व्हायचं आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला ज्ञान हे आत्मसात करून काय करायचं आहे, या मनावर नियंत्रण करून
कशा प्रकारे या भौतिक प्रकृतीला आकर्षित न होता भगवंतांकडे आसक्त व्हायचंय. सगळ्या इंद्रियांनी त्यांच्या सेवेमध्ये संलग्न व्हायचा, तेव्हा कुठे आपल्याला काय होईल? तो आनंद अनुभव इथेच होईल, भौतिक जगातच होईल, जर आपण व्यवस्थितपणे तो त्याचा स्वीकार केला. तर काय म्हणतात आहे? तर आता याच्यात एक प्रभुपद तात्पर्य व्यवस्थित लिहितात की बरेच जणांना हा प्रॉब्लेम आहे. काय म्हणतात? आत्मा सो परमात्मा, आत्मा परमात्मा एक आहे. अरे आत्मा आणि परमात्मा एक कसा असू शकतो? जसं मी बघितलं, राजा आणि शेतकरी एक आहे असं होऊ शकते? जो म्हणून आपण बघितलं की परमात्मा हा सर्वव्यापी आहे, तो सगळ्यांचा भोगता आहे आणि सगळ्यांना त्या हृदयामध्ये स्थित आहे. तो सगळ्यांच्या हृदयामध्ये स्थित आहे म्हणून तो एक नाही झालाय. कारण तो या भौतिक प्रकृतीला भोग म्हणजे त्यात आकर्षित नाही आहे तो. या याला काय म्हणतात, विषय इंद्रिय विषयांना हे निकृष्ट आहे, हे की नाही? पण हा आत्मा आहे कारण तो बद्ध झालेला आहे. म्हणून आत्मा परमात्म्यामध्ये काय करतात? काय म्हणतात त्याला? साम्य नाही बघत, इन द सेन्स त्याला आपण पहिलेच बघितलं की भगवान आणि जीव जे आहेत हे गुणात्मक दृष्ट्या काय आहेत? समान आहेत. एक नाही, समान. पण परिमाणात्मक दृष्ट्या खूप फरक आहे. जसा उदाहरण काय दिलं आपण? उदाहरण, प्रॅक्टिकल उदाहरण काय दिलं? कमी आणि जास्तच. बायकांना काय आवडतं? आभूषणे कुठला आवडतात? हा, तर उदाहरण काय दिलं होतं? हा, आता हे लक्षात ठेवा. सोन्याचा कण मार्केटमध्ये गेला तर कोणी पण विकत घेईल, पण सोन्याची खाण याच्यात फरक आहे की नाही? तुम्ही म्हणला कण आणि खाण सेम आहे, घेऊन जात, चालेल का ते? दुसरं उदाहरण काय दिलं होतं? हा, तर समुद्राच्या एका थेंबामध्ये सेम रसायन आहे, केमिकल कॉम्बिनेशन सेम आहे त्याचं, पण समुद्रामध्ये किती आहे? तर ते समान होऊ शकतं का? तसा थेंब आणि समुद्राला हे समान नाही करू शकत, कणाला आणि खाणीला. तसंच आत्मा आणि परमात्मा म्हणजे भगवान यांना एक म्हणू शकत नाही, ते म्हणून तर आपण मूर्ख म्हणू शकत. ओके, तर हा पॉइंट खूप लक्षात ठेवा.